पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, भीमानंद महाराज की जय, संतराम महाराज की जय, कपालानंद महाराज की जय, जगदीशानंद निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव संत भजनाच्या सुरुवातीला कीर्तनाच्या सुरुवातीला असा भजनाचा जयघोष का करतात? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ त्याने पहिल्या पानावर दिलेला आहे. एका ओळीमध्ये एका भजनाच्या सुरुवातीला संतांनी एका ओळीमध्ये अखंड भजनाचा सार दिलेला आहे. तो सार म्हणजे काय? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. वाचायला गेलं तर एक ओळ आहे, पण ज्यानं एक ओळ वाचली, पाठ केले, डोळे भरून पाहिले, त्याच्या जन्माचं कल्याण होत. धनाच्या राशी त्याच्या घरामध्ये पडतात. धन संपत्तीला त्याला काही कमी पडत नाही. लक्ष्मी त्याच्या घरी पाणी वाहते. संतांचे बोलाय, संतांचे वाणी आणि अनुभवाचे बोलाय. समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, टाळकरी माळकरी वारकरी माझ्या भावी भक्त हो, तुम्हा सर्वांना नमस्कार. सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असंही नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे.
सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काय मला समजलं उमजलं त्याचा अमृत अनुभव झाला, तो लाभ अखंड मानव जातीला व्हावा ही सदिच्छा आहे. यासाठी संतांची शिकवण, संतांचा उपदेश, संतांचं ज्ञान अखंड मानव जातीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. गेली 53 वर्ष झाली अध्यात्म एकतारी भजन गातो. कधी पैशाची लालसा धरली नाही. सो खर्चाला जाऊन आठवड्यातनं 2-3 वेळा जाऊन भजन केले. लोक मानधन मिळवतात, कलाकार मानधन. मला त्याची अपेक्षा नाही. माझा शेवटचा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी भजन आणि कीर्तन कधीही सोडणार नाही. तेव्हा मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, टाळकरी माळकरी वारकरी माझ्या भाविक भक्त हो, ज्यांना कोणाला कीर्तन पाहिजे असेल त्याने अवश्य मला फोन करा. मला पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला. संतांचं खरं ज्ञान, संतांच्या वाणीचा एका अक्षराचा निवाडा आपल्या समोर केला जाईल. बरे असो, संत काय म्हणतात? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती निर्मळ वृत्ती, ज्ञानदेव ज्ञान हाच देव. सोपान सोपा, मुक्ताबाई मुक्तच, एकनाथ फक्त एक नाथच. नामदेव नामाच देव आहे. तुकाराम तूच राम आहे. तुकाराम निवृत्ती निर्मळ वृत्तीचा ज्ञान हाच देव आहे. तिथं एक नाथ नाम हाच देव आहे आणि तिथं तूच राम आहे. निर्मळ वृत्तीचा ज्ञान हाच देव आहे. तिथं सोप्यात सोपा मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे एक नाथ. तिथं नामाचा देव आहे, तिथं तू राम आहे असं संत आपल्याला समजतात. आता हे अनुभवण्यासाठी साधना उपासनेची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. कानानं ऐकलं हे खरं आहे की खोटं आहे त्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. आणि डोळ्याने आजपर्यंत जे साधू संत ऋषी मुनी होऊन गेले त्याने आपल्या कानानं ऐकलं आणि डोळ्याने पाहिलं, त्यांना खात्री पडली. कुठली गोष्ट कानानं ऐकलेली खरी नसते आणि डोळ्यानं बघितलेली खरी नसते. ज्यावेळी कान आणि डोळ्याची भेट होते, कानानं ऐकलं आणि डोळ्यानं बघितलं त्यावेळी ते खरं असतं. कर्ता युगापासून सृष्टी निर्माण झाल्यापासून आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु
मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला आदिनाथ शंकर सकळ सिद्धांचा गुरु आणि त्यांचा मुख्य शिष्य कोण तर मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला केला आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना उपदेश केला. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना उपदेश केला आणि पुढे परंपरा चालू राहिली. म्हणून संत म्हणतात गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय ज्ञान समजत नाही. गुरुज्ञान समजून घेण्यासाठी, संतांचं शिकवण समजून घेण्यासाठी, संतांचा उपदेश जाणून घ्यायचा झाला तर गुरु उपदेश घ्यावा लागतो. काय झालं? स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांना त्यांची आई मैनावती म्हणायची, बाळ रामकृष्ण परमहंसांना जाऊन भेटून या एक वेळ. 10-11 वर्षाचा असल्यापासून ती आई विवेकला बोलत होती, पण विवेकनं कधीही विचार केला नाही. शिकत 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 मोठा झाला. पूर्ण ज्ञान घेतलं, पूर्ण शिक्षण घेतलं भारतामध्ये जेवढं आहे तेवढं.
आणि एक वेळा विवेक धर्म परिषदेला हजर राहिले. त्या धर्म परिषदेला बाहेर देशातले बरेच लोक आले होते. अनेक देशातले हिंदू धर्म संस्कृतीचे अभ्यासक हजर होते. विवेक ही हजर होता आणि त्या धर्म परिषदेमध्ये अनेकांची भाषणं झाली. विवेकनं ही भाषण केलं. त्यावेळी त्या भाषणात विवेक बोलला, मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, असं म्हणून भाषणाला सुरुवात केली. अनेक देशातले हिंदू धर्म संस्कृतीचे अभ्यासक, हिंदू धर्म संस्कृतीचे संस्थापक सदस्य होते. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनं असं म्हटल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. का? एवढ्या बोलण्यातून विवेकनं सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यापूर्वी कुणी अशा पद्धतीनं आपुलकी दावली नव्हती. आणि ती विवेकनं दावली. विवेकाची वाहवा सगळ्यांनी केली. त्यावेळी कोणतीशी एक महिला मुलगी विवेकला येऊन भेटली आणि विवेकला म्हणाली, मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. विवेक म्हणला, बोला की. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी विवेक म्हणाला, माझ्या बरोबर तुम्हाला का लग्न करायचं आहे. तुमच्यासारखा ज्ञानी, गुणवान आणि रूपवान मुलगा मला होईल ही माझी इच्छा आहे. त्यावेळी विवेक म्हणाला, हे देवे, मग तू मला तुझा मुलगा समज. लग्न करायची काय गरज आहे. असा ज्ञानी व विचारवंत त्यावेळेपासून विवेकानंद ही उपाधी जोडण्यात आली. विवेक आपल्या गावी परत आला. त्याची वाहवा भारतभर सगळ्या होत होते. प्रत्येक गावागावात विवेकाबद्दल चर्चा होते. गावी येतात लोकांनी विवेकाचं स्वागत केलं आणि घरी आल्यानंतर आई पुन्हा म्हणते, बाळ, तू रामकृष्ण परमहंसाचं जाऊन पाय धरून ये. लहानपणीपासून विवेकला ती आई हेच सांगत होती, दुनिया सगळी माझं कौतुक करते, माझा सन्मान करते आणि माझी आई बाकी मला म्हणते की रामकृष्ण परमहंसाचं जाऊन पाय.
असं काय आहे त्या रामकृष्ण परमहंसामध्ये? कोण आहे तो? माझ्यापेक्षा जास्त शिकला असेल का तो? असं प्रश्न त्याच्या डोक्यात निर्माण झाला. तो आईला म्हणाला, आई कुठं असतात ग ते रामकृष्ण? तेव्हा आई म्हणाली, बाळ तू सकाळच्या वेळी उद्या ओढ्यावर जा. त्या ओढ्यावर गायी चालत असतात. विवेकच्या डोक्यात विषय बसला होता, कोण आहे रामकृष्ण? माझ्यापेक्षा किती ज्ञान आहे त्याला, आणि त्याचं पाय धरायला माझी आई मला सांगते. ठीक आहे. रात्रीची झोप यायला लागली नाही. सकाळी लवकर उठला आणि ओढ्याच्या दिशेने निघाला. त्याचे दोन मित्र त्याला वाटेतच भेटले. विवेका, इतक्या सकाळी कुठे निघालाय तू? त्यावेळी विवेक म्हणाला, जरा काम आहे. ते मित्र गावाच्या वेशीपर्यंत त्याच्या बरोबर आले आणि विवेकला पुन्हा म्हणतात, अरे विवेका, गावाच्या बाहेर कुठे निघालाय, सांगशील का नाही? विवेक म्हणला, मला ओढ्यावर जायचं आहे रामकृष्ण परमहंसांना भेटायला. ओढ्यावर म्हटल्यावर ते दोन मित्र मागे फिरले. विवेक एकटाच पुढे गेला. ओढ्यावर जाऊन पाहू लागला, गायी कुठं चरतात, रामकृष्ण परमहंस कुठं दिसतात का? आईला कोण विचारली होती, आई कसे आहेत का ते रामकृष्ण परमहंस, काय पोशाख आहे त्यांचा, असं विचारलं होतं. तेवढं आईनं सांगितलं होतं, त्यांच्या अंगात फाटका मुंडाचा आहे, अंगात पंडे आहे, आणि धोतर आहे लावलेलं. राम विवेकानंद ओढ्याच्या काठी जाऊन पारखू लागला, कुठं महाराज रामकृष्ण परमहंस कुठं दिसतात, गायी कुठं चरत्या दिसतात. इतक्यात त्यांना गायी दिसल्या आणि महाराज एका दगडावर बसलेले दिसले, काहीतरी गुणगुणत होते. विवेक जवळ जवळ कासरावर अंतरावर गेला. रामकृष्ण महाराजांनी अगोदरच ओळखलं होतं, कारण त्रिकाज्ञानी होते. रामकृष्ण परमहंस पाठीमागं फिरले आणि बघतात तर हा उभा आहे. अरे बाबा, आणि इकडे काय करायला आलास तू? कुणाचा तू, कोण? त्यावेळी त्यानं आपल्या आईचं नाव सांगितलं. मग तो इकडे काय आलास? बरं ठीक आहे, तू आता काय करतोस, असा प्रश्न रामकृष्ण महाराजांनी केला. त्यावेळी विवेक म्हणाला, आता मी काही करत नाही, माझं शिक्षण सगळं पूर्ण झालेलं आहे. तुझं शिक्षण सगळं पूर्ण झालंय? होय महाराज. तुला एक प्रश्न विचारू का? त्यावेळी विवेक म्हणाला, महाराज एक का अनेक प्रश्न विचारा. नको बाळ, एकच प्रश्नाचं मला उत्तर दे बस. महाराज विचारा प्रश्न तुमचा काय आहे तो. विवेक बोला. महाराज म्हणाले, एका अटंगी वनामध्ये माशाचा तुकडा पडलेला होता. आकाशमार्गे 3 घारी भ्रमण करत होत्या. त्यातल्या 2 घारी परत फिरलेल्या आहेत. तिसरी घार आली. तो माशाचा तुकडा उचलला आणि
घेऊन निघून गेलेली आहे. ती घार कोणती? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तिन्ही गोष्टीचं ज्ञान रामकृष्ण परमहंसांना होतं. विवेक विचारात पडला. कुठल्या पुस्तकात हा प्रश्न आहे? पुस्तक आणि पुस्तक डोळ्यावरनं चालू लागला. दिवस उगवायला गेलेला होता ओढ्यावर. दिवस डोक्यावर आला. काही समजना. एकाही पुस्तकात हे प्रश्न नव्हता आणि उत्तर नव्हतं. त्यावेळी विवेकानं महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, मला क्षमा करा. मला माझ्या शिक्षणाचा अहंकार होता. माझ्यासारखा मीच आहे असं म्हणत होतो. माझी आई म्हणत होती, जाऊन रामकृष्ण महाराजांना जाऊन भेट, त्यांचा पाय धर. पण मी आजपर्यंत ऐकलं नाही. पण खरोखरीच तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकलो नाही. मी हरलोय महाराज. मला तुमचं ज्ञान द्या म्हणून पाय धरलं. त्यावेळी महाराजांनी विवेकच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि विवेकला ज्ञान प्राप्त झालं. महाराज काय बोलले होते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. येताना तिघ जण आले होते गावातून. दोन परत फिरले, तिसरा आला आणि महाराजांचं ज्ञान घेऊन परत गेला. इथपर्यंत महाराजांनी सांगितलं. ह्याला समजलं आणि ह्याला आनंद झाला आणि महाराजांची परवानगी घेतली हात जोडून. महाराज, मी आता घरी जाऊ शकतो का? जा बाळ म्हणले. विवेक पळत सुटलेला आहे. त्या ओढ्यावरनं जे पळत होता ते गाव लावलं. गावात नाही पळतोय. त्याचे मित्र, त्याचे संबंधी त्याला वाटेत भेटले. अरे विवेका, पळतोस का? काय झालं? कोण पाठ लागले तुझ्या? त्यावेळी विवेक बोलला, अरे काय सांगू तुला, मला आनंद किती झालाय. का रे बाबा? माझी सख्खी आई आज मला भेटली आणि मला किती आनंद झालाय ते काय तुला सांगू. त्या संगड्याला, त्या मित्राला आश्चर्य वाटलं आणि तो मधल्या बोळाबोळातनं पळत सुटला. विवेकच्या अगोदर जायचं विवेकच्या घरात आणि मोगळातनं जाऊन त्या विवेकच्या घरात पोहोचलेला आहे विवेकचा मित्र. आणि विवेकच्या आईला म्हणतोय, विवेकची काकू, विवेकची काकू. तर विवेकची आई तांदूळ नीट करत बसले होते आणि शेजारीने बोलत बसले होते तिच्या बरोबर. त्यावेळी विवेकची आई म्हणली, काय रे बाळा, का घामाघूम झालायस? काय सांगायचंय तुला? काकू, विवेक म्हणतोय, आई तू माझी सख्खी आई नसून माझी सख्खी आई मला भेटली आणि मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. आईच्या चेहऱ्यावर आनंद, चेहरा आनंदानं फुलला होता. ते दृश्य त्या बसलेल्या शेजारच्या बाईनं बघितलं आणि मनात म्हणते, रानमेली कुठली. पोरग म्हणतोय, माझी सख्खी आई आज मला भेटली, तरी मी हिच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. जळ मेलं लक्ष म्हटले, निघून गेली. इतक्यात विवेक आलेला आहे आणि विवेकनं आईला पायाला मिठी मारली आणि आई म्हणतोय, आई तुझं खरं आहे, आज मला सख्खी आई मला भेटली. दोघांच्या डोळ्याकडनं आनंद अश्रू वाहू लागले. गुरुशिवाय ज्ञान नाही.
हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जर नाही समजलं तर आपलं हे आयुष्य क्षणाक्षणाला आपल्याला कमी कमी होत निघालेलं आहे. तेव्हा हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि पंडित तू होती पुराण सांगीची, पंडित तू होती पुराण सांगीची, संत काय म्हणतात? तुकाराम महाराज, पंडित तू होती पुराण सांगीसी, परी न कळे तुझं मी हे कोण. गाढ्यावर पोती उलटली पाने, परी सद्गुरु खून न कळेचे. सांगे ज्ञान लोका बोलाची उत्पत्ती, तुझं चित्ती नाही ऐशी सांगे. तुका कुणव्याचा नेणे शास्त्र मत, एका दिनानाता न विसंबे. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, माझ्या टाळकरी माळकरी वारकरी भाविक बंधू भगिनीनो, समजून घ्यायला अशी अपेक्षा ठेवतो. काय म्हणतात सर? मी कोण आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. एक वेळा काय झालं होतं, कबीर महाराजांना त्यांचा शिष्य म्हणतात, महाराज आम्ही एक कीर्तनकार पाहिला,
तो कीर्तनकार एकाच वेळी कोल्हापूरमध्ये तोच असतो, रात्री 10 वाजता कोल्हापूरमध्ये तोच आणि मुंबईमध्ये तोच असतो. महाराज म्हणले, मला त्याची भेट करता का? शिष्य म्हणाले, पुन्हा भेटल्यानंतर तुम्हाला अवश्य घेऊन त्याची भेट करतो. काही दिवसातच शिष्याला समजलं मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, माझ्या टाळकरी माळकरी वारकरी बंधू भगिनीनो, माझ्या सांगण्यात थोडीशी गफलत झालेली आहे. तर कबीर महाराज नव्हते, रामानंद महाराज होते. तेव्हा या पामराची ही चुकबोल आपण पोटात घालावी हीच अपेक्षा. रामानंद आणि रत्नाकर शिष्याला बातमी लागली. शिष्याने रामानंद महाराजांना सांगितलं, महाराज, आमच्या ठिकाणी हा रत्नाकर कीर्तनला आलेला आहे आणि आपण जायचं आहे तिकडं. शिष्य महाराजांना घेऊन रत्नाकराच्या कीर्तनाला पोहोचलेले आहे. रत्नाकराचं कीर्तन झालं, भरपूर लोक आले होते. कीर्तन संपल्यानंतर सगळे हात जोडून रत्नाकरला निघून गेलेले आहेत आणि हे रामानंद महाराज आणि त्यांचा शिष्य तिथं बसून होते. रत्नाकर महाराज स्टेजवरनं खाली उतरले तर 2-3 माणसं, ही 3 माणसं थांबलेली होते. रत्नाकर म्हणतो, काय बाबांनो, तुम्ही का बसून आहात? कीर्तन झालेलं आहे, आता तुम्ही घरी जावा. त्यावेळी रामानंद म्हणतात, बाबा, आपण कोण आहात? रत्नाकर म्हणला, आता ज्याचं कीर्तन झालं तोच रत्नाकर मी. तूच रत्नाकर का? होय, मीच. महाराज पुढे जरा झाले आणि म्हटले, त्याच्या खांद्याला हात लावला आणि म्हटले, याला काय म्हणतात बाबा? याला खांदा म्हणतात. दंडाला हात लावला आणि विचारलं महाराजांनी. रत्नाकराला विचारतात, रामानंद महाराज, याला काय म्हणतात? याला दंड म्हणतात. याला काय म्हणतात? याला खोपूर म्हणतात हाताचा. याला काय म्हणतात? बोट म्हणतात. प्रत्येक अवयवावर महाराज हात ठेवू लागले. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महाराजांनी प्रत्येक अवयवावर हात ठेवून विचारलं. मग महाराज म्हणले रत्नाकरला, मग तू रत्नाकर कुठे आहेस? हे हात आहे, हे पाय आहेत, हे डोका आहे, हे डोळा आहे, हे नाक आहे, हे कान आहे, केस आहेत, हे नख आहेत. मग तू कुठे आहेस रत्नाकर? त्यावेळी रत्नाकर म्हणला, महाराज, जन्म झाल्यानंतर मला नाव ठेवण्यात आलं रत्नाकर. मगाशी तरी तू बोललास मी रत्नाकर आहे.
म्हणजे हा देह म्हणजे तू नाहीस. या देहाला ठेवलेलं नाव आहे रत्नाकर. मग तू कोण आहेस? एकाच वेळी मुंबईमध्ये आणि कोल्हापूरमध्ये कीर्तन करणारा रत्नाकर त्या स्टेजच्या खाली उतरलेला होता आणि रामानंदांच्या पुढे उभा होता. या प्रश्नाचं उत्तर त्याला देता येणार. महाराज, खरोखरीच मी स्वतःला शहाणा समजत होतो. या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही म्हणून महाराजांचं रामानंदांचं पाय धरलं रत्नाकरनं. आणि त्यावेळी रामानंदांनी रत्नाकराच्या डोक्यावर वरदास्त ठेवला आणि गुरुज्ञान प्राप्त झालं रत्नाकरला. तर गुरुशिवाय मार्ग नाही. रत्नाकर ग्रंथाचा पुरावा आहे. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हेच सांगतात. 4 सुने 6 पढ़े 18 किए मुखपाट, जब लग सच्ची गुरु के लिए याद नहीं तब तक बड़े बड़े बात. संत म्हणतात तेव्हा माझ्या टाळकरी माळकरी वारकरी सर्व भाविक भक्त हो, तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो, समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि कीर्तनाला इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. सद्गुरु शिवानंद महाराज की जय. प्रेमानंद महाराज की जय. संतराम महाराज की जय. कपालेनंद महाराज की जय. जगदीशानंद महाराज की जय. रामानंद महाराज की जय. संतन की जय.